नमस्कार आणि जय हिंद मित्रांनो, मी प्रवीण दांगटे। मित्रांनो, चालू घडामोडीच्या एका नवीन सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात इम्पॉर्टंट एक अपडेट आलेली आहे जी येणाऱ्या एमपीएससी असेल किंवा इतर सरळ सेवा एग्जामसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्या अपडेट विषयीच आज ॲनालिसिस आणि चर्चा आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत। आता सध्या भारतामध्ये जो मुद्दा खूप जास्त चालू आहे तो म्हणजे नवीन संसद। उद्या 28 तारखेला 28 मे या दिवशी नवीन संसदेचं जे काही इनॉग्रेशन आहे ते चालू होणार आहे मित्रांनो। म्हणजे नवीन संसद जी आता उद्या इनॉग्रेट केली जाणार आहे, नेमकं ह्या नवीन संसदेची वैशिष्ट्ये काय आहेत, जुनी संसद का बंद करावी लागली, काय रिझन्स आहेत की नवीन संसद बांधावी लागली, त्याविषयीची चर्चा करू। सोबत या बांधकामाशी संबंधित असणारा जो सध्या चर्चेत असणारा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा, नेमका तो काय आहे आणि संसद भवन उद्घाटन चा जो आता सध्याचा वाद चालू आहे की बाबा विरोधी पक्ष तयार नाही आहेत या गोष्टीसाठी की आम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येणार आहोत, सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही या, विरोधी पक्ष यायला तयार नाही, नेमका वाद काय आहे। आणि सध्या भारतामध्ये आणखी एक अपडेट असणारा एक भाग आहे, चर्चा चालू आहे, ती म्हणजे सेंगॉल या शब्दाविषयी। नेमका हा सेंगॉल काय आहे या सर्वांविषयीची माहिती आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, पण खूप जास्त इन्फॉर्मेशन, खूप जास्त नॉलेज आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल आणि चान्सेस आहेत की यातून येणाऱ्या परीक्षांमध्ये क्वेश्चनसुद्धा येण्याचे चान्सेस आहेत करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असतील, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, करंट अफेअर्स किंवा इतर कुठल्याही विषयाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल MPSC 0207 या चॅनलला जॉईन व्हा। तुम्हाला सर्वच्या सर्व अपडेट MPSCची संदर्भात आणि सरळ सेवेची संदर्भात इथं मिळून जातील। चला तर सुरुवात करू आपल्या आजच्या पहिल्यांदा व्हिडिओला। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ते म्हणजे नवीन संसदेचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि उद्या 28 तारखेला इनॉग्रेशन होणार आहे। भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसदेचं उद्घाटन केलं जाणार आहे। तर हे आहे मित्रांनो नवीन भारताची संसद, भव्य आहे, दिव्य आहे आणि भारताच्या लौकिकाला साजेशी संसद बांधलेली आहे। नेमकी हिची गरज आहे की नाही त्या गोष्टी वेगळ्या, पण जे भारताचं लौकिक आहे तर त्याला साजेशी अशा पद्धतीची एक संसद आता उभी करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो प्रश्न येतो की नवीन संसद बांधण्याची आवश्यकता काय आणि आपली ही जी जुनी संसद आहे मित्रांनो, नेमकं या जुन्या संसदेला प्रॉब्लेम काय आला म्हणून नवीन संसद बांधावी लागली। तर नवीन संसद सध्याचा आपल्याला माहिती आहे की जे संसद भवनाचा एरिया आहे तो ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता। मग त्यामध्ये जेवढ्या काही इमारती आहेत त्या सर्वच्या सर्व ब्रिटिशकालीन होत्या आणि आत्ताची जी संसद आहे मित्रांनो हिचं बांधकाम 1921 मध्ये सुरू करण्यात आलं होतं, इसवी सन 19ला, आणि 1927 मध्ये ते कंप्लीट झालं होतं। आता 100 वर्ष कंप्लीट होत आहेत। आत्ताच्या कंडिशन्सनुसार, आत्ताच्या जनरेशन्सनुसार, आत्ताच्या मॉडर्नायझेशननुसार त्या सुविधा आजच्या संसदेमध्ये नाही आहेत असं आत्ताच्या सरकारचं म्हणणं आहे। आणि म्हणून आणि सोबत संसदेचं काम वाढलेलं आहे, संसदेची संख्या वाढलेली आहे। तर सरकारचं म्हणणं आहे की आत्ताचे जे खासदार, मग ते राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, दोन्हीतलेही खासदार या संसद भवनामध्ये बसू शकत नाहीत, तेवढी लिमिटेशन्स या संसदेची आहेत आणि तेवढी क्षमता नाही आहे। तर त्यामुळं आणि 100 वर्षापेक्षा जास्तीचं ड्युरेशन होऊन गेले, तर त्या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही नवीन संसदेचं काम सुरू केलेलं आहे असं आत्ताच्या सरकारचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं या संसद, जी जुनी संसद ब्रिटिशकालीन होती, तिच्याऐवजी नवीन संसद बांधण्याचं हे काम चालू झालेलं आहे। आता संसद जे नवीन बांधकाम चालू झालं मित्रांनो, नेमकं या संसद बांधकामाचा एक प्रोजेक्ट सध्या खूप चर्चेत आहे आणि तो आहे प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा। नेमका हा सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय आहे तर भारताचा, आता आपल्याला माहिती आहे की जेवढा प्रशासकीय कारभार आहे, जेवढा काय ॲडमिनिस्ट्रेशन वर्क आपल्या भारताचं चालतं, सगळंच्या सगळं ल्युटिनन्स भागातून चालतं। दिल्लीतला अतिशय आपण म्हणू की सर्वात VIP एरिया आहे ल्युटिनन्स हा विभाग आणि ल्युटिनन्स विभागमध्ये आत्ता वेगवेगळे ठिकाणं येतात मित्रांनो। आत्ता जी भारताची संसद आहे ती घ्या, लोकसभा राज्यसभा दोन्हीही, राष्ट्रपती भवन घेऊ शकता, जेवढे काही भारताच्या मंत्रालय आहेत सर्व मंत्रालयाच्या इमारती याच भागामध्ये आहेत, म्हणजे ल्युटिनन्स भागामध्येच आहेत। आणि जेवढे सचिवालय आहेत ते सुद्धा ल्युटिनन्स भागामध्ये आपल्याला येतात। यासोबतच राष्ट्रीय संग्रहालय, ठीक आहे, नॅशनल मेमोरियल, त्यानंतर नॅशनल आर्काइव्ज असतील किंवा इंदिरा गांधी कला केंद्र असेल, बिकानेर हाऊस असेल, हैदराबाद हाऊस, जे काही परदेशी पाहुणे येतात त्यांना भेटण्यासाठी हे बिकानेर हाऊस किंवा हैदराबाद हाऊसचीच निवड केली जाते। निर्माण भवन आहे, जवाहरलाल भवन आहे, हा जो सगळ्या बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, या सगळ्या बिल्डिंगच्या एकत्रित भागाला आपण सेंट्रल विस्टा असं म्हणतो। म्हणजे आपल्याला जे जुना राजपथ, आणि आता त्याचं नाव तर सध्या बदललेलं आहे राजपथाचं, आता त्याचं नाव कर्तव्यपथ ठेवलेलं आहे। तर या कर्तव्यपथाच्या तुम्ही दोन्ही बाजूंना जर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला असं दिसून येतं या कर्तव्यपथाच्या दोन्ही बाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत या सगळ्या ठिकाणाला एकत्रितपणे ल्युटिनन्स विभाग म्हटलं जातं। आणि या ल्युटिनन्स विभागामध्येच जुनी संसद, संग्रहालय, राष्ट्रपती भवन सगळं तुम्हाला याच ठिकाणी काय होतं आढळून येतं मित्रांनो।
तर हे जे ल्युटिनन्स ॲक्च्युअली नेमका काय आहे हे बघा. ल्युटिनन्स हा तो व्यक्ती आहे ज्याने जुन्या संसदेचं आणि या सगळ्या इमारतीचं जे काही वास्तुविशारद तो होता. म्हणजेच त्या काळामध्ये ल्युटिनन्स हा एक आर्किटेक्ट होता आणि या आर्किटेक्टच्याच नेतृत्वाखाली या सगळ्या जुन्या बिल्डिंगी ब्रिटिशांनी तयार केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली या बिल्डिंगी तयार केल्या, त्याच्या वास्तुविशारदाच्या नावाने ह्या बिल्डिंगी तयार केल्या, म्हणून त्या भागाला आपण ल्युटिनन्स हाऊस असं म्हटलं गेलेलं आहे किंवा ल्युटिनन्स डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. आता दुसरी गोष्ट होती मित्रांनो की हा एवढा जो मोठा भाग आहे तर या सगळ्या भागाचं नूतनीकरण करायचं. असं नाही की आत्ताची आपली जी संसद आहे फक्त तिचंच नूतनीकरण करायचं आहे. हळूहळू त्या भागातल्या सगळ्या बिल्डिंगला काय करायचं आहे, रिनोव्हेट करले चालणार आहे. त्या सगळ्या बिल्डिंगचं नवीनीकरण केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करता आले तर ते चेंजेस केले जाणार आहेत. या सगळ्यासाठी एक प्रकल्प हातात घेण्यात आला होता. त्या प्रकल्पाचं नाव होतं सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर ल्युटिनन्स भागातला तेवढा सगळ्या इमारतींचा एकत्रित मिळून जो भाग तयार होतो त्याला सेंट्रल विस्टा म्हणतात. त्यामुळे या सेंट्रल विस्टाच्या म्हणजे ल्युटिनन्स भागातल्या सगळ्या बिल्डिंगचं नूतनीकरण करण्यासाठी जो प्रोजेक्ट हातात घेण्यात आला त्याला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असं म्हटलं. आणि या प्रोजेक्ट अंतर्गत पहिलं काम कंप्लीट झाले आत्ता, ते म्हणजे संसदेचं काम कंप्लीट झाले. आता इथून पुढे इतर इमारतीच्या मध्ये सुद्धा बदल केले जातील सेंट्रल विस्टा मधल्या म्हणजे ल्युटिनन्स डिपार्टमेंट मधल्या. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, नवीन संसदेच्या बांधकाम जे आहे नूतनीकरणाचा भाग आहे जो याची पायाभरणी झाली होती मित्रांनो 10 डिसेंबर 2020 मध्ये म्हणजे 2020 मध्ये ह्याची पायाभरणी झाली. त्यावेळेला खूप चर्चा पण होती, कोरोनाचा काळ आहे, कोरोनाचा काळ असताना सुद्धा सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन संसदेचं बांधकाम हे कसं चालू आहे याच्यावर बरीचशी कॉन्ट्रोवर्सी त्या काळामध्ये झाली होती. आणि टोटल यासाठी खर्च आला होता 862 कोटी रुपये. 862. आता प्रश्न येतो की एवढ्या म्हणजे ही बिल्डिंग बांधली कोणी, जे नवीन आता संसदेचं काम आहे ती बिल्डिंग बांधली कोणी. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी बिल्डिंग आहे नवीन संसद, या नवीन संसदेचं बांधकाम केलं गेलेलं आहे. भारताचीच एक खूप मोठी कंपनी आहे, ती जवळपास सगळ्यालाच माहिती आहे, ज्या कंपनीला टाटा प्रोजेक्ट असं म्हणतात. तर टाटा प्रोजेक्ट लिमिटेड नावाची ऑब्वियसली ही टाटांची कंपनी आहे. तर टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या सुप्रसिद्ध टाटा समूहाच्या कंपनीनं एक जेव्हा कोण ही बिल्डिंग बांधणार यासाठी निविदा काढल्या होत्या भारत सरकारद्वारे, तेव्हा टाटाने सगळ्यात कमीत कमी बोली लावली होती आणि टाटाने सांगितलं की आम्ही तुम्हाला ही बिल्डिंग तुमच्या इच्छेनुसार 861.9 म्हणजे ऑब्वियसली 862 कोटीमध्ये आम्ही ही बिल्डिंग बांधून देऊ. तर दोन मोठ्या कंपन्या होत्या जे ह्या बिल्डिंग बांधकामामध्ये त्यांचं इंटरेस्ट होता. त्यापैकी एक कंपनी होती जी आणखी एक भारतातली सुप्रसिद्ध कंपनी आहे आणि ती कंपनी म्हणजे लार्सन्स अँड ट्युब्रो. तर लार्सन्स अँड ट्युब्रो आणि टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या दोन कंपन्यांची इच्छा होती की आम्ही बांधू, पण शेवटी टाटाने सगळ्यात कमी बोली लावली आणि ती बोली दिली होती 861.9 कोटी. आणि मग त्यामुळं ही बिल्डिंगचं बांधकाम हे टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आलं होतं भारत सरकारद्वारे. आणि या कंपनीचे बघा चर्चा निघालीच आहे तर लक्षात ठेवा, या कंपनीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रवीर सिन्हा आणि या कंपनीचे MD आहेत विनायक पै. ठीक आहे. टाटा जे प्रोजेक्ट लिमिटेड आहे त्या कंपनीचे. दुसरी गोष्ट हे तर बांधकाम यांनी केलं. मग हा जो आत्ता आपलं संसद भवन तयार झालेलं आहे या संसद भवनाचा आर्किटेक्चर कोणी केलेलं आहे, तर या संसद भवनाचं जे डिझाईन आहे आर्किटेक्ट आहे त्याचे एक भारतातले सुप्रसिद्ध वास्तुविशारद आहेत मित्रांनो विमल पटेल, गुजरातचे आहेत ऑब्वियसली. आणि भारतातल्या अनेक मोठ्या मोठ्या इमारतीचं यांनीच डिझाईन तयार केलं होतं. तर भारताच्या आत्ताच्या नवीन संसदेचं डिझाईन सुद्धा विमल पटेल यांनी केलेलं आहे. भारतातले प्रसिद्ध व्यक्ती आहेत, खूप गाजलेले वास्तुविशारद आहेत. विशेष मित्रांनो 2019 मध्ये यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन यांचा गौरव सुद्धा केलेला होता. तर यावरून कळत असेल की अतिशय मोठे वास्तुविशारद होते आणि 2019 मध्ये पद्मश्री विजेते आहेत. विमल पटेल यांनीच आत्ताच्या नवीन संसदेचं काय केलेलं आहे, डिझाईन तयार केलेलं आहे. या अगोदर विमल पटेल यांनी काशी विश्वनाथ मंदिर असेल, गुजरात हायकोर्टची बिल्डिंग असेल, IIM अहमदाबादची कॅम्पसची बिल्डिंग असेल किंवा टाटा CGPL टाउनशिपची बिल्डिंग असेल किंवा साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टची बिल्डिंग असेल किंवा पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटीची बिल्डिंग असेल. बघा अनेक म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं काम आणि डिझाईन हे विमल पटेल यांनीच केलेलं आहे. हे विमल पटेल यांनीच नवीन बिल्डिंग आता भारताच्या संसदेचं सुद्धा आर्किटेक्ट केलेलं आहे. हे ते आहेत मित्रांनो विमल पटेल. ठीक आहे. गुजरातचे मोदींचे थोडे आवडते वास्तुविशारद आहेत ऑब्वियसली, त्यांनीच याचं डिझाईन हे कंप्लीट केलेलं आहे. आता दुसरा प्रश्न येतो मित्रांनो, ही नवीन संसद तर बांधली, नवीन संसद भवन बांधलं, वैशिष्ट्य काय, इम्पॉर्टन्स काय. हे बघा मित्रांनो नवीन संसदेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे 4 मजली
ही संसद आहे। जुनी संसद सुद्धा 4 मजलीच होती, नवीन संसद सुद्धा 4 मजलीच आहे। विशेषतः भूकंप प्रतिरोधक बांधकाम करण्यात आलेलं आहे हिचं। आणि सगळ्यात ऑब्वियसली या संसदेचं वैशिष्ट्य नवीन दिसेल तुम्हाला की खूप हिरवागार हिरवळ हा या संसदेचा भाग आहे। जेवढी झाडं तोडण्यात आली होती मित्रांनो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त झाडं नवीन संसदेच्या बांधकामाच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहेत। तर हे पहिलं वैशिष्ट्य की 4 मजली इमारत आहे आणि भूकंपरोधक आहे। दुसरं इमारत याचं वैशिष्ट्य आहे पहा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे। टोटल या संसद भवनामध्ये 1272 जे खासदार आहेत, सदस्य आहेत, त्यांना बसण्याची क्षमता करण्यात आलेली आहे। म्हणजे लोकसभेचे टोटल लोकसभा भवन जे आहे आत्ताचं नवीन संसदेचं त्याच्यात 888 खासदार बसू शकतात। हे बघा, आता जुन्या संसदेच्या लोकसभेमध्ये 550च खासदार बसू शकतात मित्रांनो, ठीक आहे। पण आता नवीन जे संसद बांधण्यात आली, लोकसभा बांधण्यात आलेले भवन, तर त्याच्यामध्ये 888 खासदार बसण्याची व्यवस्था आहे। आणि राज्यसभेच्या नवीन संसदेमध्ये 384 खासदारांना बसण्याची जागा आहे। जुन्या राज्यसभा भवनमध्ये 250च खासदार बसू शकत होते, आता नवीनमध्ये 384 खासदारांना बसण्याची राज्यसभेच्या सोय करण्यात आलेली आहे। हे एक दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। तिसरं, आताचे जे नवीन संसद भवन आहे टोटल 65,400 स्क्वेअर फीट एरियामध्ये ते पसरलेलं आहे। ह्यूज एरिया आहे, म्हणजे जुन्या संसदेच्या बिल्डिंगच्या निदान 3 ते 4 पट मोठ्या एरियामध्ये नवीन संसद भवन हे तयार करण्यात आलेलं आहे। तर 65,400 स्क्वेअर फीटमध्ये हे क्षेत्रफळात ही बिल्डिंग पसरलेली आहे। सर्वच्या सर्व अत्याधुनिक सर्वच्या सर्व सुविधा या बिल्डिंग्समधले खासदारांना मिळणार आहेत। याच्यामध्ये सेंट्रल हॉल तयार करण्यात आला आहे। हा एवढा मोठा सेंट्रल हॉल असेल मित्रांनो की लोकसभेचे 888 जरी खासदार असतील आणि राज्यसभेचे 550 जरी खासदार असतील, जवळपास 1300 खासदारांना एकत्र बसण्यासंदर्भातला एक मोठा सेंट्रल हॉल तयार करण्यात आलेला आहे। भयानक मोठं किंवा खूप जास्त मोठं ग्रंथालय इथं उभं असणार आहे। समित्या खोल्या सुद्धा असतील आणि विशेषतः जे मार्शल इथं काम करणार आहेत, म्हणजे प्रोटेक्शन जे काही सिक्युरिटीचे संदर्भातले मार्शल आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा इथं करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत तुम्ही पाहाल तर एक ह्यूज असं संसद भवन आता उभं राहिलेलं आहे। तिसरी गोष्ट, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेले हे जे संसद भवन आहे मित्रांनो, हे याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी इथं प्रश्न आपल्याला येऊ शकतो पहा। तर लोकसभेचं जे लोकसभा भवन आहे मित्रांनो त्याची थीम आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरवरून घेण्यात आलेली आहे। तर लोकसभेची जे काही लोकसभा भवन आहे तर त्याची थीम भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरावरून घेण्यात आलेली आहे। तर राज्यसभेची जी थीम आहे ते भारताचं राष्ट्रीय फूल कमळ याच्यावरून हे घेण्यात आलेली आहे मित्रांनो। तर लक्षात असू द्या, राज्यसभा भवन हे कमळ तर लोकसभा भवन हे मोर या थीमवर आधारलेलं आहे। संसद भवनाच्या 3 दरवाजांना हे बघा 3 दरवाजे आहेत, एक त्रिकोणी आहे संसद भवन। आता तुम्ही जुनं संसद भवन पाहिलं तर ते वर्तुळाकार होतं, आताचं जे नवीन संसद भवन आहे मित्रांनो ते त्रिकोणी आहे आणि 3 बाजूंना 3 दरवाजे आहेत। या दरवाजांना नावं सुद्धा देण्यात आलेली आहेत। यापैकी पहिल्या दरवाजाला ज्ञान दरवाजा किंवा ज्ञानद्वार असं म्हटलं गेलं आहे, दुसऱ्या दरवाजाला शक्तिद्वार असं म्हटलं आहे आणि जो तिसरा दरवाजा आहे मित्रांनो त्याला कर्मद्वार असं नाव देण्यात आलेलं आहे। तर ज्ञानद्वार, शक्तिद्वार, कर्मद्वार लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे हे सुद्धा। आणि दुसरी गोष्ट की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे संसद भवनचं काम इथं झालेलं आहे। तर हा अशा पद्धतीचे ह्यूज दरवाजे हे तयार करण्यात आलेले आहेत। आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आता तुम्ही पाहाल मित्रांनो की नवीन संसद भवनामध्ये जे लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि सेंट्रल हॉल असेल, या ठिकाणी देशाच्या विविधतेचं प्रदर्शन करणाऱ्या खिडक्या ह्या बसवण्यात आलेल्या आहेत। इथं तुम्ही बघू शकता पहा, डिफरंट टाईपच्या इथं तुम्हाला विंडोज खिडक्या दिसत असतील, ज्याद्वारे देशाच्या विविधतेचं दर्शन त्या खिडक्यांवर असणाऱ्या कलाकुसरांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। दुसरी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या संसदेचं जेव्हा डिझाईन तयार करण्यात आलं होतं बिमल पटेल यांच्याद्वारे, हे डिझाईन तयार करण्याच्या पूर्वी त्यांनी इतर देशातील संसदेची पाहणी केली मित्रांनो। जर्मनी असेल, इजिप्त असेल, क्युबा असेल, सिंगापूर असेल, या ठिकाणचे ज्या संसद आहेत आत्ताच्या त्या म्हणजे एक आपण म्हणू की आदर्श संसदेचं बांधकाम असं त्यांचं म्हटलं जातं। परिणामतः त्या सगळ्या संसदेचं डिझाईन यांनी चेक केलं, त्या सर्व संसद स्वतः जाऊन पाहिल्या आणि त्याच्यानंतर भारताच्या संसदेचं डिझाईन हे तयार करण्यात आलेलं आहे। आणि नव्या संसदेमध्ये विशेष आहे पहा, तर खासदारांना पूर्वीच्या संसदेमध्ये खासदारांना लिहिता वगैरे यायचं नाही, समोर असं काही पॅड वगैरे किंवा माहिती नव्हती, खासदारांना लिहिण्यासाठी कुठला डेस्क नव्हता खासदाराच्या समोर। हां, फक्त पुढचे जे रांगेतले खासदार आहेत त्यांनाच लिहिण्यासाठी डेस्क मिळायचा, परंतु मागं बसलेल्या खासदारांना लिहिण्यासाठी कुठलाही डेस्क नव्हता। या संसदेमध्ये खासदारांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे आणि लिहिण्यासाठी सुद्धा डेस्क हे मिळणार आहेत। तर अशा पद्धतीनं हे पण एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे।
आणि नवीन संसदेच्या भवनाच्या मध्ये आणखी एक आहे पहा, हे शब्द खूप सध्या चाललाय मित्रांनो, आणि तो शब्द म्हणजे नवीन संसद भवनामध्ये स्पीकरच्या आसनाजवळ जे काही सभापती असतील तर त्यांच्या आसनाजवळ सेंगॉल ठेवला जाणार आहे. हे सेंगॉल काय याच्याविषयी मी थोडक्यात बोलेनच आता. तर आणि जुन्या संसदेमध्ये याची काही व्यवस्था नव्हती सेंगॉल वगैरे ठेवण्याची, पण नवीन संसदेमध्ये हे आहे. विशेष गोष्ट आपण म्हणू की रेकॉर्ड ब्रेक काळामध्ये ह्या संसदेचं काम हे कंप्लीट करण्यात आलेलं आहे. हे आहे राज्यसभा भवन. जे मागचं पिक्चर आपण पाहिलं होतं ते लोकसभा भवन होतं, हे राज्यसभा भवन असणार आहे मित्रांनो. आता प्रश्न येतो की सेंगॉल काय आहे. ठीक आहे, ते बघा सेंगॉल म्हणजे काय, याचा बेसिक मिनिंग होतो संपदेने संपन्न. ठीक आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असा त्याचा ॲक्च्युअल मिनिंग होतो सेंगॉलचा. दुसरी गोष्ट, आणि आता नवीन सरकारने हे सांगितलेलं आहे की आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ एक राजदंड, सेंगॉल एक प्रकारे राजदंड आहे मित्रांनो सोन्याचा. तर अशा पद्धतीचा हा राजदंड आहे. या राजदंडाला आम्ही नवीन स्पीकरच्या बाजूला ठेवणार आहोत. ठीक आहे, तर हे त्याला सेंगॉल असं म्हटलं जात होतं, आणि हे सेंगॉल आम्ही समर्पित करत आहोत नवीन स्पीकरकडे, अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं. आणि एक यामुळं काय होतं की एक ऐतिहासिक जी परंपरा भारतामधली होती सेंगॉलच्या संदर्भातली, तर त्या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न या सेंगॉलच्या माध्यमातून आता केला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल ऐतिहासिक परंपरा नेमकं म्हणजे याचा अर्थ याला इतिहास आहे का? हो, तर सेंगॉलला एक विशिष्ट असा इतिहास आहे मित्रांनो. आणि हा सेंगॉलचा जो इतिहास तुम्ही पाहिला तर जेव्हा हा इतिहास असा सांगला जातो की भारत जेव्हा स्वतंत्र झाला म्हणजे 1947, आणि आता ब्रिटिश सरकार हे भारताकडं आपलं सत्तांतरण करणार होतं, त्यावेळेसचे जे ब्रिटनचे गव्हर्नर जनरल होते, ते गव्हर्नर जनरल ज्यांचं नाव आपल्याला माहितीच आहे ऑब्विसली, त्यांचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन, जे शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल होते. तर त्यांनी त्यावेळेला सी राजगोपालचारी यांना विचारलं की यार आम्ही, ज्यांना आपण राजाजी म्हणतो, सी राजगोपालचारी यांना विचारलं की आम्ही म्हणजे सत्ता हस्तांतरण कसं करावं. ठीक आहे, काय द्यावं, फाईल द्याव्या, काय द्यावं. तर त्यावेळेस सी राजगोपालचारी यांनी सांगितलं की तामिळनाडूमध्ये एक जुनी परंपरा होती. तर आपल्याला माहिती आहे की भारताच्या दक्षिणेकडे एक अतिशय बलाढ्य आणि दीर्घकाळ चाललेले एक राज्य मित्रांनो, त्याला आपण चोल साम्राज्य म्हणतो. तर या चोल साम्राज्यामध्ये एक प्रथा होती की जेव्हा एक राजा हा दुसऱ्या राजाकडे सत्ता द्यायचा तेव्हा तो सत्ता त्या सेंगॉलच्या फॉर्ममध्ये द्यायचा. हे सेंगॉल आहे, हा सेंगॉल द्यायचा, म्हणजे सेंगॉल दिला याचा अर्थ सत्तेचं आपण म्हणू सत्तांतरण झालं आहे का नाही, सत्तेचं हस्तांतरण झालं. तर मग त्यावेळेला भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी सी राजगोपालचारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितलं की आमच्याकडे अशी प्रथा आहे. गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन यांना सांगितलं, आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी ठरवलं की ठीक आहे, आपणही असाच सेंगॉल हस्तांतरण करू, म्हणजे सेंगॉल माउंटबॅटन नेहरूंना देतील आणि नेहरूंना सेंगॉल दिला याचा अर्थ समजून घ्या की सत्ता नेहरूंकडे हस्तांतरित झालेली आहे. तर ही एक प्रथा मांडण्यात आली, आणि ठरल्या पद्धतीनं मित्रांनो इसवी सन 1947 मध्ये जेव्हा भारताला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस हा सेंगॉल मित्रांनो कोणाला देण्यात आला, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती देण्यात आला. हा तो सेंगॉल दिसेल, एक आपण म्हणू की खूप रेअर पिक्चर आहे मित्रांनो हा. तर त्यावेळेस मंत्रोच्चारामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे हा सेंगॉल काय करण्यात आला होता, देण्यात आलेला होता. मग नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा सेंगॉल हा अलाहाबादच्या काय करण्यात आला होता, म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता. सध्या चर्चा झाली हा सेंगॉल कुठे आहे, तर मग समजलं की म्युझियममध्ये ह्या सेंगॉलला काय करण्यात आलेलं आहे, ठेवण्यात आलेला आहे अलाहाबादच्या म्युझियममध्ये. आणि मग अलाहाबादच्या म्युझियममधून हा सेंगॉल आता परत घेण्यात आलेला आहे, परत मागवण्यात आलेला आहे, आणि हाच सेंगॉल आता देण्यात आला आहे. आता तुम्ही मला ठीक आहे सगळं आहे, याच्यामध्ये वाद कुठं आला आहे. आता सध्या भारतात सगळीकडे एक चर्चा चालू आहे की यार वाद आहे, आम्ही म्हणजे भारताचे जे विरोधी पक्ष आहेत बरेचसे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या इनॉग्रेशन कार्यक्रमाला नवीन संसद भवनाच्या जाणार नाहीत. मग प्रश्न येतो की का जाणार नाहीत, रिझन्स काय, आणि यांचं म्हणणं काय, विरोधी पक्षांचं म्हणणं काय. विरोधी पक्षांचं म्हणणं हे आहे मित्रांनो की भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. दुसरं, संसद ही कशाने बनलेली आहे, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती तिघांनी बनलेली असते. राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कुठलाही कायदा तयार होऊ शकत नाही. जर एवढं सगळं संसदेचा एक मेन आधारस्तंभ राष्ट्रपती असेल तर संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला पाहिजे, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. ठीक आहे, याउलट सरकारचं म्हणणं आहे की सरकारने तो ऑब्व्हियसली अगोदरच घोषणा करून टाकली की नाही, नवीन संसद भवनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. पण विरोधी पक्ष आता या ठिकाणी सांगतोय की लोकशाही धोक्यामध्ये आहे, राष्ट्रपतीला विशेषतः निमंत्रण सुद्धा दिलं गेलेलं नाहीये, आणि त्यामुळं आम्ही अशा कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहणार नाही, आणि विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे. तर टोटल 19 विरोधी पक्षांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे की नाही, आम्ही उद्याच्या कार्यक्रमाला म्हणजे 28 मेचा जो कार्यक्रम आहे उद्घाटनाचा, तर त्यामध्ये जाणार नाही, कारण राष्ट्रपतीला बोलवण्यात आलेलं नाही, राष्ट्रपतीला निमंत्रण नाही. खरं तर उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते व्हायला पाहिजे, पण नाही बोलवलं. आणि त्यामुळं मित्रांनो नवीन म्हणजे 19 विरोधी पक्षांनी याच्यावर काय केलेलं आहे,
त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही बहिष्कार करू. असे कोणकोणते 19 पक्ष आहेत मित्रांनो, कोणी कोणी बहिष्कार टाकलेला आहे? तर हे आहेत ते 19 विरोधी पक्ष. बहिष्कार करणाऱ्या पक्षांमध्ये ऑब्व्हियसली सगळ्यात मोठा विरोधी पक्ष जो सध्या आहे तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसनी सांगितलेलं आहे आम्ही नाही येणार. टीएमसी तृणमूल काँग्रेस जे ममता बॅनर्जी यांचा पक्ष आहे. डीएमके आपल्याला माहिती आहे स्टॅलिन यांचा पक्ष आहे. जेडीयू ऑलरेडी नितीश कुमार यांचा पक्ष. आम आदमी पार्टी असेल, महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, ही सुद्धा बहिष्कार घालणार आहेत. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनीही बहिष्कार मानलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि आरजेडी राष्ट्रीय जनता दल जो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे. तर या सगळ्या पक्षांनी सांगितले की आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, आम्ही जाणार नाही आहेत उद्याच्या कार्यक्रमाला. मग सरकार मग आता जाणार कोण? असे काही पक्ष आहेत जे सरकारची भूमिका मान्य करतात आणि ते सांगतात की नाही नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन राहू द्या आणि आम्ही उद्याच्या कार्यक्रमाला जाणार. तर असे सांगणारे पक्ष कोणकोणते आहेत? तर मित्रांनो हे ते पक्ष आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री होते एन चंद्राबाबू नायडू, त्यांची तेलुगू देसम पार्टी ज्याला TDP म्हणतात, यांनी सांगितलं की आम्ही जाणार आहोत उद्याच्या कार्यक्रमाला. ओडिसाचे मुख्यमंत्री जे नवीन पटनायक आहेत यांचा जो पक्ष आहे बिजू जनता दल ज्याला BJD म्हणतात, तर हाही पक्ष जायला तयार आहे. पंजाबमध्ये अकाली दलात जे शिरोमणी अकाली दल आहे तर त्यांनी सांगितले की आम्ही जाणार आहोत. ऑब्व्हियसली मायावती यांचा बहुजन समाज पार्टी BSP, तर त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला यायला मान्यता दिलेली आहे. आंध्र प्रदेशचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत YSR जगन रेड्डी, तर यांचा YSR काँग्रेस पक्ष यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला उद्घाटनाला ते येणार आहेत. दुसरी गोष्ट HD देवगौडा कर्नाटकमधला JDS, ठीक आहे, तर जनता दल सेक्युलर ज्याला आपण म्हणतो, तर हाही पक्षांनी सांगितले की आम्ही सुद्धा जाणार आहोत. आणि लोक जनशक्ती पार्टी जो पासवान गट आहे, रामविलास पासवान यांचा मुलाचा चिराग पासवान यांचा, तर त्यांनी सुद्धा सांगितलंय आम्ही सरकारच्या या कार्यक्रमाला येणार आहोत. सरकारचा ॲक्च्युअली हा सरकारचा कार्यक्रम नाही, यांचं हे सगळ्या पक्षांचं म्हणणं आहे की हा कार्यक्रम सरकारचा नाही आहे, BJPचा नाही आहे, तर हा देशाचा कार्यक्रम आहे. देशाच्या लोकांच्या पैशातनं आम्ही ही संसद भवन बांधलेलं आहे, तर आम्ही याला येणार अशी यांची भूमिका आहे. तर नेमकं मित्रांनो उद्या कळेलच की काय होणार आहे. नेमकं का बहिष्कार घेतला जाणार आहे, बहिष्कार टाकला जाईल की सरकार त्याकडे इग्नोर करेल की सरकार या सगळ्या पक्षांना समजून सांगेल, तर हा एक भाग आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं की विरोधी पक्ष जे उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण एक प्रकारे म्हणू की बहिष्कार घालत आहेत, त्यांची भूमिका योग्य आहे का? मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. जर भूमिका योग्य आहे तर का आहे हे पण सांगा, आणि भूमिका योग्य नसेल तर नेमकी का आहे हे पण सांगा. पण मित्रांनो आपण MPSC किंवा अदर कॉम्पिटेटिव्हची तयारी करतो, तर आपली भाषा अतिशय सभ्य असली पाहिजे आणि सभ्य भाषेमध्ये तुम्ही ते कमेंट्स करायला पाहिजे. तर मित्रांनो नेमका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप यातून तुम्हाला बरंचसं काही नॉलेज मिळालं असेल. सेंट्रल विस्टा असेल, सेंगॉल असेल, जुनी संसद भवन असेल, नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये असतील, त्या सगळ्याविषयीची डिटेल माहिती तुम्हाला कळाली असेल. असा हा व्हिडिओ तर थोडासा मोठा व्हिडिओ जरी झाला असला तरी इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त मिळालेली आहे. तर मित्रांनो जाता जाता परत एकदा तुम्हाला सांगतो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF यासोबतच इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी संदर्भातल्या इतर कुठल्याही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही MPSC 0207 या माझ्या चॅनलला जॉईन करू शकता. आणि जाता जाता मित्रांनो आपली अतिशय महत्त्वाची सूचना ते म्हणजे आत्ताच्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनल MPSC 0207ला सबस्क्राईब करायला विसरू नका. बस बटन तर दाबायचं आहे, बटन दाबल्याबरोबर चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर आजच्या सेशनमध्ये इथं थांबू, भेटू, बाय बाय, जय हिंद.